फ्लावरचा गड्डा आहे। आता तुम्ही सांगा याचं काय होईल, त्यामुळे ना मी याची एक भाजी बनवणार आहे। आपल्या घरात म्हणजेच प्रत्येकाच्याच घरात नकळत का होईना थोडंसं अन्न उरतं आणि कधी कधी बऱ्याचदा ते कचऱ्यात देखील वाया जातं। आता चला, आजचा चॅलेंज आहे की अन्न वाया जाऊ द्यायचं नाही आणि त्याचा उपयोग घरामध्ये कसा करायचा। बऱ्याचदा आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी उरलेल्या असतात आणि आपण त्या जाऊ दे याचं काय होणार आहे म्हणून ते आपण कचऱ्यात टाकून देतो किंवा फेकून देतो। आता सगळेच असे असतील असं नाही आणि सगळेच असं करतही असतील असंही नाही, त्यामुळे आजचं चॅलेंज थोडंसं वेगळं आणि आपल्या घरगुती गोष्टींपैकीच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपलं चॅलेंज आहे की नो फूड वेस्ट चॅलेंज, पण माझ्या फ्रीजमध्ये ना ऑलरेडी खूप कमी भाज्या आहेत आणि त्यासुद्धा मी फेकून देण्याऐवजी त्याच जे उरलेलं जे काही आहे ना त्यामधूनच मी आजचं सकाळचं जेवण, नाश्ता, टिफिन या सगळ्या गोष्टी करणार आहे। त्यापैकी भेंडी, फ्लावर किंवा उरलेलं थोडंसं कणिक असतं म्हणजेच मळलेलं पीठ, हे सुद्धा आपल्याकडे उरलेलं असतं बऱ्याच। काय करायचं ते पुढे दिलेलं आहे। तुम्ही बघितलं असेल फ्रीज मध्ये भाजीला काय आहे आणि आजचं आपलं सेकंड डे चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये असणार आहे नो वेस्ट फूड चॅलेंज। सो बघा, फ्रीज पूर्णच बऱ्यापैकी रिकामा आहे आणि सगळ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। सो आज त्याच गोष्टी वापरून आज आपण चॅलेंज कंप्लीट करणार आहोत। आपण अन्न मुद्दाम कधीच वाया घालवत नाही, कारण की अन्नाची किंमत आपल्यालाही कळते, पण नकळत अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याकडनं चुकतात। सो म्हटलं चला नो फूड वेस्ट चॅलेंज घेतलं तर आज आपण तुमच्यासोबतही मी तो छान पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करू शकते। बघा, आता फ्रीजमध्ये सगळ्या अशा आपल्याला बऱ्याच सवयी असते की काही उरलं की फ्रीजमध्ये ठेवायचं। सो आता तुमच्यासोबत शेअर करते काय काय आहे ते। सगळ्यात पहिली गोष्ट बघा, ही आहे थोडीशी मेथीची भाजी आहे, थोडीशी सुकली आहे, त्यातले काही पानं जर काढून टाकले ना तर बघा याची मस्त कट करून आहे ना मुलांसाठी मी एक पराठा बनवू शकते, मेथीचा पराठा। सो ही एक गोष्ट आहे। आता दुसरी या ठिकाणी आहे पीठ। आता कितीही आपण मोजून मापून केलं तरीही थोडंसं पीठ उरतं, त्याची रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करते। त्यासोबतच आता हा इतका छोटा फ्लावरचा गड्डा आहे। आता तुम्ही सांगा याचं काय होईल, त्यामुळे ना मी याची एक भाजी बनवणार आहे। त्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा घातला तर मस्त असं जेवणाचं आमचं काम होईल आणि त्यानंतर हे थोडंसं ओलं नारळ होतं जे आपण कुठल्याही भाजीत वापरू शकतो किंवा झटपट याची चटणी बनवली आणि डोसा बनवला तर आपलं तेही काम इथे कंप्लीट होणार आहे। त्यानंतर बघू शकता तसं छोटंसं पनीर उरलंय, मी याची भाजी पण नाही करू शकत, त्यामुळे मी आता मुलांच्या टिफिनसाठी याला मस्त अशी याची रेसिपी बनवत आहे। आणि त्यानंतर उरलेले होते थोडेसे डाळिंबाचे दाणे, तर आता मी ज्यूस बनवते माझ्या मुलाला नाश्त्यासाठी। सो या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर फ्रीजमध्ये फक्त टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर उरलेली आहे। सो बघा, आता आजचा व्हिडिओ पुढे तुमच्यासोबत शेअर करते की यामध्ये सुद्धा आपण आजचा दिवस काढू शकतो, वेगळं भाजीपाला आणण्याची गरज नाहीये। पूर्ण फ्रीज रिकामा झाल्याशिवाय फ्रीजमध्ये दुसरं काही आणायचं नाही, नाहीतर या उरलेल्या गोष्टी आहेत त्या तशाच खराब होऊन पुन्हा फेकून दिल्या जातात। सो चला आता माझ्याकडे काही डाळिंबाचे दाणे, त्याचा मी ज्यूस करते जो मुलाला सकाळी मी आता तो उठणार प्रत्येक वेळेस तर रोज सकाळी दूध देते, म्हटलं आता हे आहे तर एकतर सगळ्यात मेन म्हणजे वाटी रिकामी होते। त्यानंतर जे काही आपले दाणे आहेत ते चांगले, आता एवढं थंड आहे त्यामुळे तो तर काही खाणार नाही आणि मग म्हटलं ज्यूस बनवून देऊया। ज्यूस पटकन मिक्सरला फिरवला आणि त्याचं सगळं काढलं, पूर्ण जे काही होतं त्यातले दाणे, त्यातला जो काही कणकण रस होता ना तो सगळा मी त्या चमच्याने काढून घेतला आणि बघा थोडा का होईना पण तयार झाला, पण ते वाया जाण्यापैकी ते पोटात जाते हे खूप महत्त्वाचं। आणि त्यानंतर बघा बऱ्याचदा पोळ्या आपल्या उरत असतात, बऱ्यापैकी ना आमच्याकडे सकाळी चपाती करते आणि संध्याकाळी आता मी सध्या तरी भाकरी करते आणि भाकरी आपल्या बऱ्याचदा मोजून होतात। त्या पोळ्यांचं कसं असतं, पोळी कमी जास्त होत असते, त्यामुळे सकाळची पोळी जर उरली तर संध्याकाळी खाताच येते। आता बघा पोळ्याचं चुरमा, बऱ्याच जण काला भुगा असं काहीही त्याला म्हणू शकतात, जो की आमच्या घरात प्रचंड आवडतो। तर बघा यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून आहे ना मी मिक्सरला छान फिरवलं। त्यानंतर जसे आपण पोहे करतो ना सेम त्याच पद्धतीने हे
बनवायची आहे आणि माझा सकाळचा नाश्ता त्याच्यामध्ये झाला. तसं तर मी त्याला देणार नव्हते, पण तो बोलला मम्मा मला आवडतो, मला दे, कारण की तो शिळ्या चपात्यांचा होता. आणि सकाळी मी बऱ्यापैकी मुलांना जाताना शिळं काहीही देत नाही. आणि बघू शकता एवढा भारी दिसत होता ना, म्हणजे मी तरी कधीतरी उरल्या ना 2 ते 3 पोळ्या कधीतरी उरतात, त्यावेळेस मग मी असं बनवते. एक जर उरली तर मग आपली तूप लावून मस्त आम्ही खाऊन घेतो, ती चहामध्ये असो किंवा दुधासोबत. सो सकाळचं असं काहीतरी होतं. आणि वाया जाण्यापेक्षा बऱ्याचदा आमच्याकडे गाया येतात, तर त्यांनाही बऱ्यापैकी आम्ही देतो आल्यानंतर. सो आणि ज्यावेळेस नसतात तर सकाळी कधी काही नसलं पटकन नाश्त्यासाठी तर आम्ही चपाती वगैरे असं खाऊन घेतो. चला आता मी जे काही पनीर होतं ना त्याची रेसिपी करायची आहे. त्या पहिले मला ना केस बांधल्याशिवाय कामं होत नाही, त्यामुळे किचनमध्ये असताना मी केस नेहमी बांधलेले ठेवते. त्यानंतर इथे पनीर किसून घेतलेलं आहे. आणि गोष्टींमधून हे सगळं करत जरी असलो तरी पनीर आहे, चीज आहे, आणि वस्तू फक्त संपवायची नाही तर त्यापासून काहीतरी क्रिएटिव्ह आणि लहान मुलांना आवडेल असं. त्याचबरोबर ना एक तर तो हेल्दी पण होतोय आणि मुलांना रोज भाजी पोळी टिफिनला न्यायला किंवा असं घरी खायला पण आपण म्हणू शकतो कंटाळा येतो नेहमीच. सो विचार केला की या सगळ्या गोष्टींमधून आहे ना काहीतरी हेल्दी असं आपण मुलांना देतोय. आणि आपलं एक जे आहे की वस्तू ही आपली वाया जाणार नाहीये. सो बघा इथे छान असं मी आता हे जे आहे जे आपण तर चीज, पनीर, कांदा असेल तर शिमला मिरची, गाजर या सगळ्या वस्तू, कोथिंबीर, त्यानंतर बघा पेरी पेरी मसाला, मिक्स हर्ब अशा सगळ्या काही गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहे. आणि हे सगळं ना फक्त मी आता हे टोकोज बनवत आहे, कारण की उरलेल्या चपाती पीठ आहे त्याचं चपाती बनवणार. आणि जे काही जर आपल्याला वाटलं टोकोज बनवण्यापेक्षा याचा पनीर रोल देखील बनवू शकतो, पनीरचा पराठा देखील बनवू शकतो. असे वेगवेगळे प्रकार ह्या एवढ्या जे काही सारण बनवलं आहे ना, फक्त ज्यावेळेस पराठा बनवायला घेऊ त्यावेळेस इथे सॉस जो आहे ना तो टाकायचा नाही. आणि मुलांना हेल्दी होतं आहे, त्याचबरोबर कधीतरी त्यांच्या आवडीचं त्यांना असं वाटतं की आपण पिझ्झा वगैरे असं काहीतरी खातो, एवढी मस्त याची टेस्ट येते. आणि जे काही उरलेलं माझं पीठ होतं ना त्याच्या मी पटकन 2 पोळ्या लाटून घेतल्या. तुम्ही नाश्त्याला पण करू शकतात, मुलं स्कूलवरनं आल्यानंतर देखील हे त्यांना झटपट करून देऊ शकतात. चहा, बिस्किट, खारी टोस्ट देण्याऐवजी या गोष्टी देणं खूप भारी, म्हणजे मुलांना एकतर आनंदी होतात आणि मेन म्हणजे त्यांना आपण ज्या काही बाहेरच्या गोष्टी आहेत त्यापासून दूर ठेवू शकतो. सो बघा खूप मस्त झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना मेयोनीज देखील, मुलांना मेयोनीज खूप जास्त आवडतं, तर मी ते जे पनीर होतं ना त्यातलं थोडंसं पनीर ठेवलेलं, ते पनीर 4-5 काजू, त्यानंतर थोडेसे मिरे, मीठ आणि यामध्ये पाणी घालून मिक्सरला फिरवलं आणि इतकं मस्त असं मेयोनीज रेडी झालं. तर त्यामध्ये सॉस, मेयोनीज हे सगळं लावून व्यवस्थित असा आता आपल्याला हा टाकोस बनवण्यासाठी जे काही आपण पनीरचं सारण बनवलं होतं ना ते यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे हाफ जी चपातीची बाजू आहे त्यामध्ये आपण भरू आणि त्यानंतर चपाती पुन्हा बंद करायची आणि तव्यावरती तूप घालून, बटर घालून, तुम्हाला जे आवडेल ते घालून छान असं दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी करून घ्यायची. एवढी सुंदर लागते ना, म्हणजे मी जेव्हा हे बनवलं आणि त्यानंतर माझ्या मुलाला आणि मिस्टरांना एवढी ही रेसिपी आवडली ना, तर त्यांनी खुश होऊन मला 500 रुपये देऊन टाकले. त्यामुळे मी इतकी खुश होते, कारण की कधी कधी ना आपण जे काही बनवतो ना, म्हणजे मी अशा खूप साऱ्या रेसिपीज बघत असते आणि त्यानंतर असं काहीतरी स्वतःच नंतर काहीतरी मिक्स करून त्यामध्ये बनवते आणि ते खूप छान होऊन जातं. आणि तसंच काहीचं झालं आहे, तुम्हालाही बघून तोंडाला पाणी आलं असेल, कारण की सगळ्या गोष्टी हेल्दी होत्या म्हणून मला मिस्टरांनी पैसे दिले. आणि दुसरं म्हणजे मुलाला बाहेरचं असं पिझ्झा वगैरे त्यांना आवडतं आणि ते जर आपण अशा पद्धतीतून मुलांना देत असेल ना तर मुलं जास्तीच खुश होतात. आणि मेयोनीज पण एवढं सुंदर झालं होतं. आणि ते बाहेरचं तूप तेलाचं किंवा तेल आणि अंडं टाकून जे मेयोनीज बनवतात ते आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नसतं. सो हे पनीर पण मी घरी बनवलेलं आहे. ज्यावेळेस दूध जास्तीचं उरतं ना त्यावेळेस पनीर बनवते आणि पनीर बनवताना जे पाणी उरतं त्याला वे म्हणतात आणि ते वे आपण चपातीचं पीठ मळण्यासाठी वापरू शकतो. आणि हे तुम्ही मिस्टरांना इतकं आवडलं, त्यांची रिॲक्शन बघू शकतात. चला
तर तुम्ही सकाळचा नाश्ता बघितला, त्यानंतर टिफिनसाठी पनीर टाकोस बनवले ते बघितलं आणि इथे आता एक जो छोटासा फ्लावर होता आणि त्यामध्ये एक बटाटा घालून मस्त अशी आमच्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी ही भाजी बनवली, जी की अप्रतिम झाली होती. आणि बघा, मी कुठलंही बाहेरून मी काहीही आणलं नाही. जितका भाजीपाला किंवा ज्या काही गोष्टी उरल्या होत्या त्यामध्येच माझं हे सगळं जे आहे ते बनवून घेतलं. भाजी झाली आणि मला सवय आहे की भाज्या झाल्या की लगेच मी काढून ठेवते. मस्त अशी भाजी इथे झालेली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा थोडासा भात उरलेला आहे, जो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा, जेणेकरून भाजीचा मसाला आहे तो कढईला ऑलरेडी लागलेला आहे. कढई गरम आहे, त्यामुळे तो थोडासा भात त्या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर एवढा सुंदर लागतो ना. आणि कोणाला रात्रीचा भात आवडत नाही. फोडणीचा भात आपण बऱ्याचदा खातो, पण ज्या वेळेस भात अगदी थोडासा असेल ना, त्यावेळेस अशा उरलेल्या भाजीची कढई असेल, तवा असेल, त्यावरती तो गरम केल्यानंतर झटपट तो भातही संपतो, भातही वाया जात नाही. आता बरेच जण म्हणतात रात्रीचा भात खायचा नाही, पण आपल्या जुने लोक रात्र आणि आपण सुद्धा त्या फोडणीच्या भातावरच मोठे झालो आहे आणि आपण असं टाकून नाही देऊ शकत. त्यामुळे तो भातही अशा पद्धतीने गरम करून तो खाल्ला जाणार आहे. चला, त्यानंतर पटापट किचन क्लीन करून घेतलं. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आज सेकंड चॅलेंज होता नो वेस्ट फूड. नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. डे 3 मध्ये आजचं आपलं डे 2 चॅलेंज कंप्लीट झालंय आणि डे 3 चॅलेंज काय असणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, बाय.